आपला विकास तर कुठं पुराच्या पाण्यात खेळताना दिसला, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात तरंगताना आपला विकास तुमचा दिसतोय, कोसळलेल्या दरडीवर घसरगुंडी करताना दिसतोय, पडलेल्या झाडांच्या फांद्यामध्ये छपाछपी करताना आपला लपाछपी करताना आपला विकास दिसतोय। तिचा पूल 7,500 कोटीवर पूर्ण केला असाही आपला दावा आहे। पण अध्यक्ष महोदय, त्याच्यावर दरड कोसळली, त्याच्या वरचा डोंगराची काही तपासणी केली होती की नाही तुम्ही? अध्यक्ष महोदय, 5 आणि 6 रोजी मुंबईसह कोकणात प्रचंड पाऊस झाला आणि 6 तारखेला आपण सभागृहाला सुट्टी देखील आपल्याला द्यावी लागली। मी तुमचे आभार मानतो की आम्ही स्थगन मांडला आणि आपण दुसऱ्या दिवशी लगेच ही चर्चा घेण्याची तयारी दाखवली। तुम्हालाही दुसऱ्याच दिवशी चर्चा सभागृह स्थगित झालं, दुसऱ्या दिवशी आम्ही मांडलं, तर तिसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय आपण घ्यायची तयारी दाखवली। पण आपल्याला काही तसे निर्देश सरकारकडून तशा सूचना नव्हत्या, आणखीन एक दिवस वाया गेला। आज किमान चर्चा होते, याबद्दल मी आपले आभार मानतो। अध्यक्ष महोदय, पाऊस हा अलीकडच्या काळात वाढलाय, पावसामुळे प्रचंड नुकसान होतं आणि माहिती आहे की पाऊस वाढतोय। वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही? आपण प्रत्येक वेळेला जगात कुठेही जर आपण गेला, अगदी अमेरिकेसारख्या ठिकाणी गेला किंवा जगातल्या कुठल्याही देशात गेला, प्रचंड पूर आणि प्रचंड पाऊस येऊन गेल्यानंतर रस्त्यांची आणि पुलांची अशी अवस्था कधी कुठं देशात बघितलेली नाही। एक तर पूल वाहून तर जातो, नाही तर असलेला पूल व्यवस्थित राहतो, दोघातलं एक काहीतरी होतं। पण अध्यक्ष महोदय, आपण बघतोय मुंबईत जावा, पुण्यात जावा, सर्व ठिकाणी खड्ड्यांचं आता पूर्ण राज्य तयार झालं। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपला विकास कोणत्या विकासाची व्याख्या काय? आपला विकास तर कुठं पुराच्या पाण्यात खेळताना दिसला, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात तरंगताना आपला विकास तुमचा दिसतोय, कोसळलेल्या दरडीवर घसरगुंडी करताना दिसतोय, पडलेल्या झाडांच्या फांद्यामध्ये छपाछपी करताना आपला लपाछपी करताना आपला विकास दिसतोय। अध्यक्ष महोदय, मुंबई पुणे एक्सप्रेसवे ठप्प झाला, आजपर्यंत कधी झाला नव्हता। फक्त 1.5 दिवसाच्या पहिल्या पावसाने मुंबई पुणे एक्सप्रेसवे ठप्प होणे। पण ठप्प का झाला? तर मिसिंग लिंक मध्ये काही भाग कोसळला। अध्यक्ष महोदय, 6 देशाच्या कन्सल्टंटने आपल्याला सल्ला दिला, 6 का 7, अतिशय स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी आपण वापरली असा आपला दावा आहे। 3,500 कोटीचा पूल 7,500 कोटीवर पूर्ण केला असाही आपला दावा आहे। पण अध्यक्ष महोदय, त्याच्यावर दरड कोसळली, त्याच्या वरचा डोंगराची काही तपासणी केली होती की नाही तुम्ही? तुम्हाला काय बंदी होती? इतके वर्ष तुम्ही पूल बांधत होता, 18 सालापासून आपलं हे काम चालू आहे, त्याच्यावर काय काय पडण्याची शक्यता आहे, तिथपर्यंत जाऊन तो भाग ॲड्रेस करणं हे कुठल्याही उत्तम कन्सल्टंटचं, सिव्हिल इंजिनियरची जबाबदारी होती। माणसावर काही पडलं तर चालतंय, पण आपला प्रोजेक्ट झाला पाहिजे। अध्यक्ष महोदय, अजून 200 कोटी गेले असते, पण सेफ्टी पूर्ण झाली असती। नशिबानं कुठली गाडी त्याच्या खाली अडकली नाही, नाहीतर अध्यक्ष महोदय जीवितहानी देखील त्या ठिकाणी झाली असती। आणि ज्याचा प्रचार प्रचंड आपण एवढा मोठा करतो, त्यात आता पहिल्याच पावसाळ्यात असा अनुभव आला तर तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाबद्दल शंका तयार होते।
कोणत्या दर्जाचं, कोणत्या विजनने, कोणत्या दृष्टिकोनातून आपण काम केलं. बरं, खुलासा काय, तर पहिला पाऊस आहे. अरे मागचे 4 पाऊस त्यांनी बघितलेच असतील ना, त्या डोंगराने, त्या टेकडाने. त्यावेळी काही वरून खाली आलं नाही. आणि आत्ताच आपण सगळं तयार केल्यानंतर वरनं काही पडत असेल आणि त्याचा कोणताही अंदाज तुम्हाला नसेल, तर याचा अर्थ तुमचे त्या विभागाचे कन्सल्टंट, त्या विभागाचे इंजिनियर्स यांचा हे फेल्युअर आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कशाची शिफारस आणि कशाचंही समर्थन करणं जरा थांबवावं सरकारने, अशी माझी सरकारला विनंती आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यक्तिगत दोषी नसाल, पण जे दोषपूर्ण लोकांनी काम केले त्यांच्यावर ठपका ठेवणं हे विधिमंडळाचं काम आहे. दोष तुम्हाला कोणी देत नाही, पण तुम्ही नव्यानं जे काम केलेलं आहे त्यात दोष तयार झाले तर विरोधी पक्षाची जबाबदारीच आहे हे दोष पुढे लोकांच्या समोर मांडणं, सभागृहाच्या समोर मांडणं आणि त्या दोषपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या दुरुस्त करण्याचा आग्रह करणं. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ह्या मोठ्या प्रवासात प्रत्येक कामाविषयी लोक आज शंका घ्यायला लागलेली आहे. अध्यक्ष महोदय, मी त्या फूड मॉलमध्ये खालापूरच्या पाणी शिरलं, आजपर्यंत कधी शिरलं नव्हतं. आजपर्यंत कधी त्या फूड मॉलमध्ये पाणी गेलेलं नव्हतं, पण फूड मॉलमध्ये पण राणेसाहेब पाणी गेलं. आणि इतकी वाईट अवस्था रस्त्याच्या बाजूच्या फूड मॉलमध्ये झाली. अध्यक्ष महोदय, फूड मॉलमध्ये पाऊस येतोय म्हणून माणसं आसऱ्याला जातात. त्या आसऱ्याला जाऊन तिथं चहा पाणी घेण्याची जागा, तिथंच पाणी शिरायला लागलं. म्हणजे आपला काय पद्धतीनं आपण काम करतोय याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या सीलिंगबद्दल अनेक कारणं देण्यात आली. अंमलबजावणीतील विलंब, इतर संबंधित घटकामुळे हे दरवाढ झाली म्हणून सांगितलं. लोणावळा खंडाळा घाट विभागातून जाणाऱ्या प्रकल्पात बोगदे, वायाडक्ट आणि केबल स्टेट ब्रिज हे गुंतागुंतीचं अभियांत्रिकी काम आहे. आता गुंतागुंतीचं कसं, एकदा सर्वे झाला, टेंडर काढलं, टाईम लिमिट ठरली, किंमत ठरली की विषय संपला. त्या कंपनीने ते काम केलं पाहिजे. त्यांचं समर्थन करण्याची काय गरज आहे? गुंतागुंत कशी होऊ शकते? एकदा सर्वे पूर्ण झाला, स्ट्राटा काय आहे एकदा निश्चित झाला, डोंगर कसा आहे फिक्स झालं की मग गुंतागुंत संपली. एकदा गणित मांडलं की विषय संपला. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, याचं समर्थन अशा पद्धतीनं होणं, अस्थिर खडक रचना आणि भूस्खलन प्रवण भाग यासारख्या आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीमुळे बांधकामाचा वेग मंदावला याच्याबद्दल आमची तक्रार नाही. पूर्ण झाला, पण पूर्ण झाल्यावर असं का झालं हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात आहे.